मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजाक्का शुभमला मिठी मारून खूप रडत असतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. तर विक्रम जिजाक्कांना विचारतो, आज तर सणापेक्षाही आनंदाचा दिवस आहे, मग तू शुभम दादासमोर का रडत आहेस? तेव्हा जिजाक्का सांगतात, अरे विक्रम, हे आनंदाश्रू आहेत. तर जान्हवी शुभमला विचारते, शुभम दादा, कीर्ती वहिनीच्या ट्रेनिंगचं काय? कारण ह्या परिस्थितीत तिला ट्रेनिंग घेता येणार नाही. हे ऐकून सर्वजण विचारात पडतात. तर जान्हवी पुन्हा विचारते, कीर्ती वहिनीला ट्रेनिंग अर्धवट सोडून यावं लागेल का? तेव्हा भाऊ विचारात पडतात आणि बोलतात, हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. तर शुभम मनातल्या मनात विचार करतो, काय सांगू भाऊ, माझ्या मनाची काय अवस्था आहे. सोनाली नेहमीप्रमाणे मध्येच बोलते, आता जाऊबाईंनी ट्रेनिंग वगैरे सर्व विसरून जायचं. आता फक्त एकच प्रशिक्षण घ्यायचं, ते म्हणजे मूल सांभाळण्याचं. तसंही त्यांना ह्या दिवसामध्ये कुठं धावपळ करायला जमणार आहे. त्यावेळी भिंगरी सांगते की वहिनींनी पोलीस होण्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत. सोनाली पुन्हा खोचकवाने बोलू लागते आणि सांगते, जाऊबाईंनी खूप जाडजाड पुस्तकं वाचली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आता घरातच बसावे लागणार. त्यावेळी जिजाक्का सोनालीला बोलतात, मेहनत कधीही वाया जात नाही, ती कधी ना कधी नक्की कीर्तीच्या उपयोगी होईल. आता ते सर्व सोडून द्या. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, मला असा वाया घालू द्यायचा नाही. तर भाऊ जिजाक्कांना सांगतात, आज काहीतरी गोडाधोडाचं होऊनच जाऊ दे. इकडे शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं. तर तुषार शुभमला विचारतो, दादा, तू एवढा अस्वस्थ का वाटत आहे? तेव्हा शुभम खोटं खोटं आणि मुद्दाम हसण्याचं नाटक करतो. तुषार बोलतो, मी या दिवसाची वाट पाहत आहे की कधी बाळ मला काका म्हणून हाक मारेल. जान्हवी बोलते, मी तर तिसऱ्यांदा आत्या होणार आहे. तर सोनाली जिजाक्कांना सांगते, आता 3-3 नातवंड तुमच्या अंगाखांद्यावर खेळतील. शुभमचं बाळ येणार या विचाराने घरात आनंदी आनंद पसरलेला असतो. तर इकडे कीर्ती खूप रडत असते. पाटील मॅडम तिला खूप बोलत असतात की तू मला बोलली होती की तुझ्या घरच्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मला करायची आहे. आताही त्यांना तुझा अभिमान वाटलाच असेल, कारण तू कामगिरीच तशी केली आहे. घरातील सर्वजण आता सेलिब्रेशनच्या तयारीत पण असतील. तू इथे मेडल जिंकायला आली होती, परंतु इथून जाताना वेगळंच मेडल तू घेऊन जात आहे. मेडल IPS ऑफिसर नसल्याचं असेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तुला कौटुंबिक सुख हवं होतं ना, ते घे आणि तुझ्या कुटुंबात तू परत जा. असं म्हणून त्या रागात प्रेग्नेन्सी किट कीर्तीच्या हातावर टेकवतात आणि तिला बोलतात, तू इथे आली नसतीस तर बरं झालं असतं, कारण तुझी जागा दुसऱ्या कोण्या कॅन्डिडेटने घेतली असती. ग्राउंडवरची तुझी कामगिरी आणि विचार पाहून मला वाटलंच होतं की तू कधीही एक चांगली IPS ऑफिसर होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट बरीच झाली, तू माझा विश्वास खरा ठरवला. तू बोलली होती की मी तुमच्या तिन्ही गोष्टी फॉलो करत आहे, परंतु त्यातली एकही गोष्ट तू फॉलो केली नाहीस, असं त्या कीर्तीला बोलत असतात. आता इथून पुढे या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण ह्या अकॅडमीतला तुझा शेवटचा दिवस आहे. तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. दुसरीकडे भिंगरी आनंदातच बोलत असते. मध्ये आता ढोलताशे वाजवावेत. तेव्हा जिजाक्का भिंगरीला शांत करतात आणि सर्वांना सांगतात की ही गोष्ट 4 भिंतींच्या आत राहिली पाहिजे, कारण चांगल्या गोष्टीला कोणाचीही नजर लागू शकते. म्हणून 3 महिने कीर्तीची आणि शुभमच्या आनंदाची बातमी कुणालाही सांगायची नाही, अशी त्या सोनालीला तर सक्त ताकीद देतात. तेव्हा सोनाली हो बोलते. तेव्हा भाऊ शुभमला बोलतात, तू दुकानात पेढे करण्याची तयारी सुरू कर. तर जिजाक्का शुभमला बोलतात, ते पेढे राहू देत, अगोदर तू हैदराबादला जाण्याची तिकिटे काढून आण. हे ऐकून मात्र शुभमला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो मनात विचार करतो, कीर्तीचं प्रशिक्षण अर्धवट सोडून मला त्यांना घरी आणायचं नाही, परंतु नाईलाज आहे. इकडे पाटील मॅडम कीर्तीला बोलतात की तुझ्या सासूबाईंनी मला प्रश्न विचारला होता, माझ्या सुनेने ती ट्रॉफी मिळवली का? परंतु हा तर जोकचाच पार्ट होता. अकॅडमीतली ट्रॉफी तुला कधीही मिळणार नव्हती. आता एक उत्तम बायको आणि उत्तम सून असल्याची ट्रॉफी मिळते का, ते तुझ्या घरी जाऊन पहा. आणि उद्यापासून ट्रेनिंगला यायची काही गरज नाही. तुझ्या घरचे तुला न्यायला आले ना, 1 मिनिटही इथे थांबलेलं मला चालणार नाही. बॅग भरायला घ्यायची आणि अगोदर इथून चालतं व्हायचं. डिलिव्हरी झाल्यावर मला नक्की कळव. कीर्तीला काळजी घ्यायला सांगतात आणि लगेच तेथून जातात. तर कीर्ती खूप रडत असते. तिला सर्व संपल्यासारखं वाटत असतं.
दुसरीकडे जिजा अक्का सोनाली आणि जान्हवीला सांगतात की पटापट हात चालवा आणि सुकामेवा करून ठेवा. भिंगरी बोलते, आता वहिनी आल्या ना त्यांचं स्वागत आम्ही धूमधडाक्यात करणार. तर विक्रम बोलतो, मी फक्त वहिनींना हैदराबादवरून इकडे घेऊन या, बाकीचं सर्व आम्ही पाहतो. तर जिजी अक्कांचं लक्ष शुभमकडे जातं. शुभम खूप अस्वस्थ असतो, तो खूप नाराज असतो. जिजी अक्का त्याला विचारतात, तू एवढा नर्वस का आहेस? हा शुभम काहीच सांगत नाही. भाऊंना शुभमच्या मनातील नाराजी लगेच समजते. तर जिजी अक्का बोलतात, तो कीर्तीला लगेच फोन लावून दे. तेव्हा शुभम कीर्तीला फोन लावून देतो. जिजा अक्का खूप उत्साहातच कीर्तीचं अभिनंदन करतात आणि तिला सांगतात, तो व्यायाम वगैरे अजिबात करायचा नाही, स्वतःकडे फक्त लक्ष द्यायचं. आता आम्ही तिकडे येतपर्यंत तू काहीच हालचाल पण करायची नाही. तर कीर्ती विचारते, तुम्ही इकडे येणार आहात का? तेव्हा जिजा अक्का आनंदातच सांगतात, मला पंख असते तर आत्ताच मी तेथे उडत आले असते. तुषार जिजा अक्कांना बोलतो, जिजा अक्का आम्हाला पण बोलू देत ना, तूच किती वेळ वहिनीबरोबर बोलत बसते. लहान्याही हट्ट करतो की मला कीर्ती वहिनीबरोबर बोलायचं आहे. त्यावेळी लहान्या भिंगरी आणि जान्हवी व तुषार गोंधळ करू लागतात आणि मोठ्याने ओरडू लागतात, आम्हीच पहिलं कीर्ती वहिनीबरोबर बोलणार. तेव्हा भाऊ मोठ्याने सर्वांवर ओरडतात आणि एवढा गोंधळ घालू नका असं बोलतात. तेव्हा ते जिजा अक्कांना बोलतात, शुभमला अगोदर कीर्तीबरोबर बोलू देत, त्याच्याकडे फोन दे. आणि जिजा अक्का लगेच शुभमकडे फोन देतात. शुभम रूममध्ये कीर्तीबरोबर बोलण्यासाठी जातो. भाऊंना शुभमच्या मनातील खंत समजते. ते मनात विचार करतात, पोरा मला तुझ्या मनातील दुःख समजत आहे, कारण एवढी आनंदाची बातमी असून तो आनंद तुला लुटता येत नाही. इकडे रोमा आणि राहुल कीर्तीची वाट पाहत असतात. ती मैदानावर आलेली नसते. तेव्हा रोमा राहुलला सांगते, उगाच संजय अजून चिडेल, मी कीर्तीला लगेच घेऊन येते. तेव्हा राहुल हो बोलतो. इकडे शुभम कीर्तीला फोनवर सांगतो, घरात खूप आनंदाचं वातावरण आहे, सर्वजण तुम्ही येण्याची वाट पाहत आहेत. आता आम्ही तुम्हाला परत न्यायला येत आहोत. तेव्हा कीर्ती शुभम बरोबर काही न बोलता फक्त रडत असते. ती तसाच फोन ठेवून देते. शुभमला समजतं की कीर्ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यानंतर कीर्ती आपली बॅग भरायला घेते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण तिला अर्धवट ट्रेनिंग सोडायचं नसतं. तेवढ्यातच रोमा तेथे येते आणि तिला विचारते, तू बॅग का भरत आहे? तेव्हा कीर्ती सांगते, मी घरी चालले आहे. रोमाला वाटतं की कीर्तीने सुट्टी घेतली किंवा तिला सुट्टी मिळाली. तेव्हा ती बोलते की तुला किती दिवसाची सुट्टी मिळाली, कारण अशी सुट्टी सहजासहजी ह्या अकॅडमीत तरी देत नाहीत. तेव्हा कीर्ती सांगते, मी ट्रेनिंग सोडून चालले आहे. हे ऐकून रोमाला खूप मोठा धक्का बसतो. रोमा बोलते, त्या संजयच्या बोलण्यामुळे तू तुझं ट्रेनिंग सोडू नकोस. तो काही पण बोलेल आणि तू लगेच त्याचं ऐकायला लागलीस का? तुझं काहीही ऐकणार नाही. तू अगोदर खाली ट्रेनिंगसाठी चल. परंतु तू हे ट्रेनिंग सोडून जाऊ नकोस. तुला खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल तर तू त्या संजयला दाखवून दे की मी पण काहीतरी करू शकते. तू असा परफॉर्मन्स दे की संजयला तुझं नाईलाजाने कौतुक करावं लागेल. तू माझं एक, अशी विनवणी रोमा करत असते. परंतु कीर्ती काहीच बोलत नाही. रोमा कीर्तीला सांगते, मी तुला अशी कधीही हरू देणार नाही. युनिफॉर्म आपल्याला सहजासहजी कधीही मिळाला नसता. तेव्हा कीर्ती शांतपणे तिला सांगते, रोमा मला सर्व समजते. मी संजयला घाबरून इथून जात नाही. मला जावं लागते, कारण मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा कीर्तीचे हे बोलणे ऐकून रोमाला धक्का बसतो. ती बोलते, काय बोलावं हे मला आता समजत नाही. तेव्हा कीर्ती तिचा हात हातात घेते आणि तू काहीच बोलू नकोस, तू मला खूप सपोर्ट केला आहे असं म्हणून ती रोमाचे खूप आभार मानते. मी तिकडे गेल्यावर मला तुझी खूप आठवण येईल असं रोमाला सांगते. तेवढ्यातच लेक्चरची बेल होते. रोमा सांगते, तू लेक्चरला तरी चल, कारण आपल्याला मग उशीर होईल. त्यावेळी कीर्ती तिला सांगते, मी इथून पुढे कोणतंही लेक्चर अटेंड करणार नाही. रोमाला खूप वाईट वाटतं. तर कीर्ती तिला लेक्चरला पाठवते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जिजा अक्का, शुभम आणि भाऊ कीर्तीला आणण्याच्या तयारीत असतात. तर दुसरीकडे राहुल कीर्तीला सांगतो, तुझ्याकडे एक ऑप्शन आहे, तू अबॉर्शन करून टाक. हे ऐकून कीर्तीला धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.